विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा केव्हा होणार याबद्दलची स्पष्टता समोर आली। ज्यात खरं तर राज्यातील महायुती सरकारचा हा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदान मुंबई येथे संपन्न होणार आहे। तर मग अशा दरम्यान पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची नाराजी बराच काळ पाहायला मिळत होती। ज्यात नुकतंच काल पाहिलं तर एकनाथ शिंदे आपल्या गावी परतलेले, पण आता एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधलाय। तर याच दरम्यान त्यांनी आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल सुद्धा माहिती दिलेली। तर मग अशात श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री पाहायला मिळू शकतात का, आणि तसेच एकूण एकनाथ शिंदे यांना कोणकोणती खाती यात मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर एकनाथ शिंदे हे आपल्या सातारा येथील मूळ गावी आहेत। सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं। तर गावी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तब्येत बिघडल्याची माहिती ही दिली होती। ज्यात दरे येथील त्यांच्या बंगल्यावर डॉक्टरांची टीमसुद्धा दाखल झालेली। डॉक्टरांनी उपचार सुरू केले आणि प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे यांनी घरीच आराम करणं पसंत केले। दरम्यान यानंतर आता एकनाथ शिंदे यांची तब्येत ही बरी असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलेला आहे। मग अशात या दरम्यान आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल त्यांनी कोणते वक्तव्य हे केलेले आणि तसेच काय बोललेत हे पाहूयात। तर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की एक बैठक अमित शहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल, यातूनच महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय हा घेतला जाईल। राज्याने आम्हाला खूप दिलंय, राज्यात लवकरच चांगले सरकार स्थापन व्हावे अशी जनतेची इच्छा आहे। लोक काय बोलतात, विरोधक काय बोलतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। महायुतीत कुठल्याही समन्वयाचा अभाव नाही आहे। मला माझी भूमिका परत मांडायची गरज नाही। मी यापूर्वीच सांगितले की भाजपा जो निर्णय घेईल त्याला आमचं पूर्णपणे पाठिंबा असेल, असं काही एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद हे मिळणार का याबद्दल विचारलं असता एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलं। तर यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेतून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील। श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबद्दल आपण पत्रकारात चर्चा करत आहात, या सर्व चर्चा आहेत। एक बैठक अमित भाई यांच्यासोबत झालेली आहे, दुसरी बैठक आमची तिघांची होईल, त्यामधून योग्य तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा होईल असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलेले। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या या सूचक विधानामुळे असं म्हटलं जाते की आता श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपदी पाहायला मिळू शकतात। दरम्यान आता 5 तारखेला शपथविधी सोहळा पार पडणार आहे। मग अशात एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्रिपदं ही मिळू शकतात, कोणकोणती खाती दिली जातील याबद्दल पाहिलं तर यात एकनाथ शिंदे यांच्याकडून 12 मंत्रिपदांची मागणी करण्यात आली। त्यासोबतच विधान परिषदेचे सभापतीपद मिळावे यासाठी सुद्धा शिंदे आग्रही आहेत। तर या मंत्रिपदांमध्ये गृह खाते, नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम या खात्यांसह विविध महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे। मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिल्याने शिंदेंना नेमकी कोणती खाती मिळणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागले। पण तथापि आता यात शिवसेनेला 9 मंत्रिपदे मिळणार असल्याची शक्यता ही असून संभाव्य यादी समोर येते। तर यामध्ये नगरविकास, पाणीपुरवठा, कृषी मंत्री, उद्योग, उच्च आणि तंत्र शिक्षण, सामाजिक न्याय, राज्य उत्पादन शुल्क, PWD आणि रोजगार हमी ही काही खाती शिंदे गटाच्या वाट्याला येणार असल्याचे सांगितले जाते। तर शिंदे गटाला तुर्तास फक्त पाहिलं तर 9 खाते मिळण्याचे अंदाज वर्तवले जातात। तर गृहमंत्री आणि OBC ही मंत्रालय भाजप स्वतःकडेच ठेवणार असे काही माहिती सोर्सेसकडून मिळते। त्यामुळेच एकूण पाहिलं तर शिंदेंचा भाजप गेम करते का असं पाहायला मिळते। तर यावर तुम्हाला काय वाटते, तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक आणि महत्त्वाचे अपडेट हे मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका।